प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. शीर सलामत तो पगडी 50. अशा प्रकारचं एक हिंदी वचन आहे. ह्याचा अर्थ असा की आपलं डोकं जर ठिकाणावर असलं तर त्या डोक्यांवरती टोपी घालण्यासाठी सहज जागा उपलब्ध असू शकते. एखादा मनुष्य समजा जीवनामध्ये वेडा झाला तर त्याच्या पैशाला, त्याच्या अक्कल हुशारीला, त्याच्या शक्तीला, त्याच्या प्रेमाला, त्याच्या एकंदरीत जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. ह्याचा अर्थ असा नाही की त्याची मानवी प्रतिष्ठा धुळीला मिळाली, परंतु मानवी प्रतिष्ठा धुळीला मिळण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत होऊ शकतात. अगदी त्याचप्रमाणे स्वर्गीय जीवन जर माणसाला हवं असेल तर त्यासाठी सुद्धा काही गोष्टींची आवश्यकता असते. अब्राहमाच्या पदरी मूलबाळ नव्हतं. साराचं वय निघून गेलेलं होतं. पुढील भवितव्य अंधारात होतं. आता उरलेलं जीवन कसं तरी जगायचं आणि इथेच शेवटचा श्वास घ्यायचा, अशा प्रकारचा विचार त्या दोघांनी केलेला असेल. एखादी जादुई कांडी फिरावी त्याप्रमाणे अकस्मात परमेश्वराची हाक त्याला ऐकू येते आणि परमेश्वर त्याला सांगत आहे, हारान देश सोड, कनान देशात जाऊन राहा, मी तुला आशीर्वाद देईन. जे तुझे अनिष्ट चिंतितील त्यांचं अनिष्ट होईल, जे तुझं अभिष्ट चिंतितील त्यांचं चांगलं होईल, कारण मी तुझ्याबरोबर असणार आहे. परमेश्वर सोबत जर असेल तर मग जीवनातील परिस्थिती कशीही असली तरी ती हाताळण्यासाठी एक वेगळी ताकद माणसाला प्राप्त होत असते. अगदी त्याप्रमाणे अब्राहमाने देखील परमेश्वराच्या ह्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि रोमकारास पत्रात संत पौल आपल्याला सांगत आहे की ते त्याला नीतिमत्व असं गणण्यात आलं. त्याचा विश्वास हेच त्याचं नीतिमत्व. त्या दिवशी आपण नीतिमत्व ह्या विषयावरती चिंतन केलेलंच आहे. माणसाचं नीतिमत्व माणसाच्या प्रयत्नावरती, इच्छाशक्तीवरती, बुद्धीवरती विसंबून असू शकतं, परंतु परमेश्वराचं नीतिमत्व हे केवळ विश्वास आणि कृपेवर विसंबून असतं. अब्राहमाकडे करण्यासारखं, देण्यासारखं काहीच नव्हतं, मात्र हृदय होतं. ते हृदय श्रद्धेने, परमेश्वरावरील प्रेमाने आकंठ भरलेलं होतं. म्हणूनच तो विश्वासाचा पिता म्हणून आज संपूर्ण जगामध्ये अजरामर झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या देवाची सुवार्ता पसरवित होता आणि अशा वेळेला लोकसमुदायातील कोणा एकाने त्याला म्हटलं की गुरुजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. हा मनुष्य घरी भांडण करून आलेला असेल आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं असेल. प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या त्याच्या कल्पना वेगळ्या होत्या. त्याला वाटलं असेल की प्रभू येशू माझा न्याय करेल, माझ्या भावाला थोडीशी धमकी देईल, माझा वाटा मला सहज मिळू शकेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला अजून वेगळ्या पातळीवरती नेलं की तू पैशाचा विचार करत आहेस, तू धनसंपत्तीचा विचार करत आहेस, तुझ्या वाटेला जे काही येणार आहे त्याचा तू विचार करत आहेस, परंतु मला तुला सांगायचं आहे की त्यापेक्षा महत्त्वाचं असं काहीतरी तुझ्याकडे आहे. त्याकडे तुझं दुर्लक्ष होत आहे. आणि काय आहे तुझ्याकडे? तुझा जीव, तुझा आत्मा. हा जीवच परमेश्वराने आज रात्री मागितला. तर मग तुझ्या भावाने दिलेला तुझा वाटा ह्याला काही अर्थ राहील का? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त एका श्रीमंत असा माणसाचा दाखला देतो. तो दाखला देण्या अगोदर तो सांगतो, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. ह्याचा अर्थ असा आहे की संपत्ती असली म्हणजे सर्व प्रश्न सुटले असे नाहीत. बऱ्याच वेळेला माणसाचे प्रश्न पैशाविना अडू शकतात, परंतु पैशाविना सगळेच प्रश्न सुटू शकतात हा मात्र भ्रम असू शकतो. आणि म्हणूनच त्याने दाखला दिलेला आहे की ह्या धनवान माणसाच्या जमिनीला पुष्कळ पीक आले. त्याने कोठारं मोडण्याचा आणि त्याच्यामध्ये आपला सर्व माल साचविण्याचा विचार केला. आणि मग परमेश्वराने सांगितलं, आज रात्रीच तुझा जीव मागितला जाईल. मग हे जे सर्व तू कमावलेलं आहे ते
कोणाकडे जाणार आहे, त्याचं काय होणार आहे. आणि मग येशू अत्यंत महत्त्वाचं असं वाक्य म्हणतो, जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो आणि देवाविषयी धनवान नाही, तो ह्या श्रीमंत माणसासारखा आहे. म्हणूनच ह्या जगातील गोष्टींमध्ये अडकून पडायचं नाही, तर त्या पलीकडे असलेल्या परमेश्वरावरती आपली पूर्ण भिस्त ठेवायची. लोभात गुंतू नका सुजन हो, लोभात गुंतू नका, लोभात गुंतू नका सुजन हो, लोभात गुंतू नका. संपत्ती मोठी जन त्या भुलती, संपत्ती मोठी जन त्या भुलती, देवाला विसरू नका, देवाला विसरू नका सुजन हो, लोभात गुंतू नका, लोभात गुंतू नका सुजन हो, लोभात गुंतू नका. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.